प्रणाम महाराज. महाराज हा परत आला होता का इथं? जर तुम्ही आज्ञा दिली तर आता ह्याला मारून तुमच्या चरणात आणून टाकतो. नाही, जाऊ दे त्याला. एका ज्ञानाला या गोष्टीची कल्पना असली पाहिजे की प्रहार कधी करायचा असतो आणि शांत कधी राहायचं असतं. या कक्षेतून बाहेर निघून जा. आम्ही तुझ्यासारख्यांना या मटक्यातलं पाणी नाही पाजू शकत. मैं तुझी केस नाही कापू शकत. चल पळत ना. तर मग निर्णय झाला आहे. भीमराव किंवा त्याच्या जातीतला कुठलाही मुलगा या विद्यालयात शिकणार नाही. अरे काय झालं सांग की. कुणी केलं हे? सर्वज्ञ महाराज आणि त्यांच्या बरोबरच्या गर्दीने. आपल्या परिसरामध्ये आपल्यासाठी जेवढ्या एरिया आहेत ना, कोणीतरी मेलेलं जनावर टाकले त्यामध्ये. आता तर आपल्याला लेस त्रास द्यायला लागले. वैद्यांनी सांगितलं होतं की हे औषध तर गरम पाण्यात घालून द्यायचंय. पर पाणी. वहिनी, मला थोडंसं पाणी द्या ना, नाहीतर माझी आई मरून जाईल. तू गुडघ्यावर बस, तुला मिळेल ना मग पाणी. प्रशासन आपले सैनिक तेव्हाच पाठवतील जेव्हा त्यांना वाटेल की एखाद्या परिसरामध्ये दंगल होणार आहे किंवा वातावरण चिघळलं आहे. आपल्याला अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल ज्याने प्रशासनाला वाटलं की जर आपण साताऱ्याला सैनिक नाही पाठवले तर परिस्थिती अजून वाईट होऊ शकते. पर एक लक्षात ठेवा, प्रशासनाला परिस्थिती भरभराटीची वाटली पाहिजे. खरं म्हणजे आपल्याला कुणाच्या जीवाचं नुकसान नाही करायचंय. जर नुकसान बी झालं तरी काय फरक पडणार आहे रामजी? ते लोक आमचं आणि तुम्हा लोकांचं आयुष्य उघड्यावर पाडतायत आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या 2-4 लोकांना बी जखमी नाही करायचं. याला काय अर्थ आहे? अशी शिकवण तर नको आहे रामजी. नाही कुलकर्णी, आपल्याला असं अजिबात करायचं नाही. मी आज जे सांगतोय तसंच करा. उद्या सकाळपर्यंत साताऱ्याच्या ठिकठिकाणी पोलीस जमा होतील आणि तुमच्या विहिरी सुरक्षित होतील. आणि परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाला दखल घ्यावीच लागल. आणि तवा कुठे जाऊन आपण हक्काची मागणी करू शकतो, आपलं म्हणणं सांगू शकतो. पर यासाठी आम्ही काय करायला पाहिजे रामजी? म्हणायला तर स्पृश्य जातीचे लोक आहेत, त्यांच्या घराच्या आजूबाजूला आग लावून टाका. पण अशी आग लावा जी लगेच विझवता येईल. त्यांचं जास्त नुकसान नाही झालं पाहिजे. पण त्यांना असं वाटलं पाहिजे की ही आग लावून आपण भी त्यांचं नुकसान करू शकतो.
बाहेर या. समद्यांनी इकडे या लवकर. हे काय केलं तुम्ही? अरे बघताय काय, पाणी घेऊन या लवकर. आणि तुम्हाला आता मी दाखवतोच काय ते. काठी खाली ठेव. जर तुम्ही लोकांनी आम्हाला पाणी नाही दिलं तर समजा परिसर जाळून टाकू. आणि ही धमकी नाही, चेतावणी आहे, समजलं? जर आम्ही नाही वाचलो तर तुम्ही लोक बी नाही वाचणार. चला चला लवकर, चला लवकर, चला लवकर, चला. टिपकून द्या आणि पोलीस स्टेशनला उद्या चिठ्ठी टिपून द्या, ज्यामध्ये लिहिलं असेल उद्या सकाळपर्यंत आम्ही तुमच्या मदतीची अपेक्षा करू. जर मदत नाही मिळाली तर समद्या साताऱ्याला जाळून टाकू. नमस्कार साहेब. समद्या परिसराला अशांत करून ठेवलंय या अस्पृश्य लोकांनी. यासाठी तुम्ही आमची मदत करा. बाकी या लोकांना आम्ही ठिकाणावर आणूच साहेब. तुम्ही सगळे चिंता करू नका, मी वरच्यांशी बोलतो. तुम्ही जा आता. भाई साहेब चला. रामजी भाऊ, आदेश आलाय का सकाळपर्यंत समद सातारा सैनिक छावणीमध्ये असल. ऐकलंस तू? आणि तू कुठे गेला होतास? वय बाबा, मी ऐकलं. तुम्ही स्पृश्य जातीतल्या लोकांनी आपल्या पद्धतीने समजावलं, पण महाराजांना समजावणं बी गरजेचं आहे. मी त्यांना सांगून टाकलं का ज्या पुस्तकांमध्ये न्याय, समानता, संवेदना नसतील अशा पुस्तकांना वाचून ते आपलं जीवन नाही ठरवू शकत. आणि मग एक दिवस लोक अशी पुस्तकं वाचणंच सोडून देतील जी पुस्तकं लोकांना द्वेष करायला शिकवतात, लोकांमध्ये फूट पाडतात. अशी पुस्तकं वाचणं सोडून देतील लोक. आणि मग एक नवीन पुस्तक लिहिलं जाईल ज्याचं नाव असेल माणुसकी, ज्याचा आधार असेल बंधुत्व. आणि मग ते पुस्तक सगळ्यात श्रेष्ठ असेल. भीम, महाराज लय शक्तिशाली आहेत. मग तू तिकडे एकटाच? भीम, यावेळेस हे समजा बोलायची काय गरज होती? गरज होती बाबा, नाहीतर त्यांच्या भीतीनं आपण कमकुवत बनलो असतो. आणि मग तुम्हीच म्हणता ना, घाबरलेल्या व्यक्तीची हार निश्चित असते. बाबा, मला असं नाही वाटत का म्या काय चुकीचं केलं आहे. पण जर तुम्हासनी वाटत असेल तर. भीम, बाळा, तू माझा पोरगा आहेस म्हणून कधी कधी भीती वाटते. पर जे झालं ते आज ना उद्या होणारच होतं. चांगलंय, आजच झालं. कदाचित उद्या सकाळपर्यंत समजा ठीक होऊन जाईल.
हा खालून बांध नीट, चांगलं बांध. चेतन होय तुझ्याकडं नाही होणार आहे. झालं रे. पुरुषोत्तम जा त्याची मदत कर, एकटा येतो त्याच्याकडनं नाही होणार. अरे होईल रे. अरे लवकर करा, समजा काम संपवायचंय. झालं. काका प्रशासनाचे लोक अजून आले नाही कसे? साताऱ्यामध्ये तर पोचले आहेत, इकडं बी पोचतीलच आता. खबर पक्की आहे बर का. काय रे, काय चाललंय? चला मागे वा. आणि तुम्ही लोक इथे असं एकत्र काय येत आहे? आणि तुम्ही लोक आता तुम्ही अशा प्रकारची भिंत नाही बांधू शकत, समजलात? बंद करा, चला जा. साहेब ही जमीन आमची आहे आणि आम्ही समध्यांनी मिळून, समध्या गावानं मिळून सार्वजनिक आधारावर हा निर्णय घेतलाय की इथं भिंत बनल. वाय साहेब, ते काही असू दे, आता आम्हाला वरून आदेश मिळालाय, बंद करा हे आणि जा इथून. असं करू नका साहेब. हे पण साहेब जमीन तर आमची आहे ना, आम्ही तर बनवू शकतो ना. एकदा विचार करा साहेब. घरी जा, नाहीतर आम्हाला कायद्याने कारवाई करावी लागेल. ठीक आहे साहेब, चला ना, चला चला रे. या कुठं बी नाही जाणार, हे माझ्या अभिमानाच्या विरोधात आहे. अरे अभिमान वगैरे नंतर दाखव भावा, आता इथं प्रशासनवाले आहेत. चला आता नंतर बघूया आपण त्याला. चला. मी कुणाच्या समोर बी झुकणार नाहीये, भले प्रशासन असू दे नाही तर कोण बी असू दे. जाऊन पकडाय आला. अहो साहेब, अहो, साहेब. अहो, 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 साहेब, जाऊ दे. नाही, साहेब, नाही, ऐका, साहेब, जाऊ दे. साहेब, जाऊ चूक दे. झाली त्याची, त्याच्याकडून आम्ही माफी जाऊ दे, आम्ही मागतोय. माफी सोडा त्याला. मागतो. साहेब, साहेब, ऐका, अहो, ऐका साहेब. साहेब, साहेब, अहो जाऊ दे. साहेब, साहेब माफ करा. तुम्हाला पण बरोबर माफ नेऊ करा का? साहेब साहेब आम्ही भिंतीचं काम आताच बंद करतोय. हो, साहेब. नाही होय, बनवणार होय, साहेब. होय. साहेब त्याला सोडा ना. पोरं बायको आलाय, तो घर भरवालाय. ठीक आहे, सोडाय आला. चल. अरे चल लवकर. शांत राजाराव. चला निघा. अक्कल आहे की ना तुला? जा. जा. आणि तुम्ही लोक देखील जा. शांतता ठेवा. जा, आपलं काम करा. चला, आपल्या हिरीचं पाणी सुद्धा स्वच्छ झालं असेल. समदे मिळून जाऊन पाणी घेऊन येऊ. चला. महाराजजी, शेठजी, काय झालं? हे त्यांची नवीन चाल आहे. चाल म्हणजे? त्या लोकांनी समध्या परिसरात पोलीस व्यवस्था लावलीये. ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा आहे आणि हा वरून आदेश आहे, म्हणून आम्ही इच्छा असून मी काही करू शकत नाही. महाराज, शेठजी, तिकडे बघा. काय बी असेल, पण हे तुम्ही नाही ठरवू शकत आणि ना तुमचा समाज ठरवू शकत. मग कोण ठरवेल? आम्ही ठरवू. महाराज तो वृद्ध अस्पृश्य नवीन नायक बनलेला आहे. आपले लोक सांगत होते रामजी आणि भीमरावच्या गर्दीमध्ये हा पण सामील होता. बघा आपल्या सगळ्यांना कसं निरखून बघतोय ते. आता काय करायचं महाराज? आपण या लोकांना साताऱ्यामधून बाहेर काढणार होतो, पण आता तर असं वाटतं का ही लढाई आपणच हारणार आहोत. जर यांच्यापासून आपण हरलो ना महाराज, तर आपल्याला आयुष्यभर ही हार जाणवत राहील. बदला घ्या त्यांचा.
त्या रामजी आणि त्याच्या मुलाला काही करू नका, नाहीतर त्या अस्पृश्य जातीतल्या लोकांना सांभाळणं अवघड होऊन बसेल. पण त्या लोकांच्या धाडसासाठी आपण त्यांना असं सोडूही शकत नाही ना. म्हणूनच त्याला निशाणा बनवा, ज्याच्या जाण्याने फरक देखील पडेल आणि आपलं काही नुकसानही होणार नाही. त्या तिसऱ्या नायकाला मारून टाका. त्यांच्या हिमतीला चिरडण्यासाठी त्याचा मृत्यू होणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यानंतर सगळे लोक घाबरून आपल्या बिळात जाऊन लपतील. रामजी भाऊ, भीमराव आणि काका, तुम्हा समद्यांमुळे आज ही लढाई आपण जिंकू शकलो. पण ही लढाई अजून पूर्ण झाली नाहीये, म्हणून हा विजय फक्त एक पायरी हाय. संघर्ष अजून बाकी हाय. आम्हाला खूप काही वर्तमानासाठी करायचंय आणि बरंच काही भविष्यासाठी बी करायचंय. कारण हे पोलीस लोक कधीपर्यंत असतील? या आज नाही तर उद्या जाणारच आहे. मग काय होईल? म्हणूनच मी सांगतो की या पोलीस जवानांऐवजी आपण समदे जवान बनू आणि जो बोलेल त्याला गप्प करूया. आणि जर हे प्रकरण मारहाण करून नीट होणार असेल तर मारहाण करूया. पुरंजन, पुरंजन, ये पाणी पी आणि स्वतःच्या मनाला शांत कर बाळा. जोसात असलेला माणूस जर असरदार असला आणि जरी तो आपला जोश तर्कासोबत नाही दाखवू शकला तर बऱ्याच दिवसापर्यंत ना तो संघर्ष करू शकतो ना आपल्या लोकांच्या बरोबर उभं राहू शकतो. अरे नात्यानं तू माझा पुतण्या आहेस, म्हणूनच सांगतोय काकाचं म्हणणं ऐक आणि राग थुंकून टाक. पुरंजन, अरे मला कोणी मूलबाळ नाही, म्हणून माझ्या नंतर माझ्याकडं जे काही आहे समध काही अरे तुला सांभाळायचंय आणि त्या जबाबदारी आपण पूर्ण करायच्या आहेत ज्या या वेळेस आपण समद्यांनी आपल्या खांद्यावर उचलल्या आहेत.